गेल्या वर्षभरापासून धनंजय मुंडेंच्या मागे लागलेलं शुक्लकाष्ठ काही संपण्याचं नावच घेत नाहीये। संतोष देशमुख हत्या प्रकरणात निकटवर्तीयाचं नाव आल्यानं माजी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला होता आणि आता पुन्हा एकदा त्यांच्या अडचणींमध्ये वाढ झालेली आहे। काय आहे नेमकं हे प्रकरण पाहूया। 4 महिने झाले मंत्रीपद गमावलं तरी बंगला सुटेना। नियम मोडून मुंडेंचं सातपुडा बंगल्यात वास्तव्य कायम। बंगला न सोडल्यानं मुंडेंना आतापर्यंत 42 लाखांचा दंड। आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन माजी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना 4 महिने पूर्ण झालेत। संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा निकटवर्ती असलेल्या वाल्मिक कराडचं नाव आल्यानं मुंडेंना आपल्या पदावरून पायउतार व्हावं लागलं होतं। असं असलं तरीही त्यांनी सरकारी बंगला काही सोडलेला नाहीये। नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी आतापर्यंत धनंजय मुंडे यांना तब्बल 42 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय। त्यामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणीमध्ये आणखीनच वाढ झालेली आहे। मंत्रिपद गेल्यानंतर 15 दिवसाच्या आत आपलं शासकीय निवासस्थान सोडावं लागतं अशा प्रकारचा नियम आहे। मात्र आपलं मंत्रिपद जाऊन 4 महिने उलटून गेले आहेत तरी धनंजय मुंडे यांना त्यांचं जे शासकीय निवासस्थान होतं सातपुडा बंगला ते अजूनही परत केलेले नाही आणि त्यामुळे 42 लाखाचा दंड देखील त्यांना ठोठावण्यात आलाय। मंत्री असो की आमदार आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना शासकीय निवासस्थान सोडणं अनिवार्य असतं। या संदर्भात राज्य सरकारचे काही नियम असतात, ते नियम नेमके काय आहेत तेही आपण पाहूयात। मंत्रिपद किंवा आमदारकी गेल्यानंतर 15 दिवसांच्या आत सरकारी निवासस्थान सोडणं बंधनकारक आहे। बंगला रिकामा न केल्यास दंड आकारला जातो। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दंडाची तरतूदही करण्यात आलेली आहे। 4 महिने होऊनही धनंजय मुंडेंनी सातपुडा बंगला रिकामा केला नाही। बंगला रिकामा न केल्यानं धनंजय मुंडेंवर दंडाचा डोंगर उभा ठाकलाय। धनंजय मुंडे आता मंत्री राहिलेले नाहीत, तरीही ते सरकारी बंगला सोडत नसल्यानं त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। यावरून आता सामाजिक कार्यकर्त्यांनीही आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे। सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या अंजली दमानिया यांनीही याच मुद्द्यावरून धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधलाय। तसंच मुंडेंवरील दंडावरून त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच आवाहन केलंय। त्यांचा राजीनामा झाला होता 4 मार्चला, ते आज 4 ऑगस्ट म्हणजे तब्बल 5 महिने पूर्ण झाले, तर अजूनही त्यांनी खाली केला नसेल तर आत्ताच्या घटकेला 46 लाख रुपये त्यांच्याकडनं आले पाहिजेत कायद्याने। एव्हरी नया पैसा त्यांचा हा परत घेतला पाहिजे, शासनाने दंड ठोकला पाहिजे। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर त्यांचं अन्न आणि नागरी पुरवठा खातं हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याकडे सोपवण्यात आलं। एकीकडे धनंजय मुंडे हे सातपुडा बंगल्यामध्ये ठाण मांडून असल्यानं दुसरीकडे नवनिर्वाचित मंत्री भुजबळ हे बंगल्याच्या प्रतीक्षेत आहेत। या संपूर्ण प्रकारामुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलंय। तर महायुतीचा मित्रपक्ष असलेल्या भाजपला याबाबत विचारलं असता त्यांनी मात्र या संदर्भातला चेंडू राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींकडे टोलवलाय। माझी काय तक्रार असेल आमचे ते सहकारी आहेत पक्षातले, मी फार तर मुख्यमंत्र्यांना सांगितलं दुसरं कुठलं काय असेल छोटं मोठं तर ते 15 दिवस वाढवून घेतात, कारण सामान वगैरे न्यायचं असतं, शिफ्ट व्हायचं असतं, आणि नसेल तर मग त्याच्यावर दंड वगैरे किंवा भाडं वगैरे द्यावं लागतं। धनंजय मुंडेंनी बंगला सोडला किंवा नाही सोडला याचा निर्णय अजितदादा त्यांच्या पक्षाचे नेते करतात। शेवटी अजितदादा निर्णय करतील आणि मग माननीय मुख्यमंत्री त्यावर शिक्कामोर्तब करतील। मंत्रिपद गेल्यानंतर 15 दिवसाच्या आत बंगला खाली न केल्यास प्रति चौरस फूट 200 रुपये दंड आकारला जातो। त्यामुळे मुंडेंवरील एकूण दंड हा 42 लाखांच्या घरात गेलाय। त्यामुळे धनंजय मुंडे दंड भरून कधीपर्यंत बंगला खाली करणार याकडे आता लक्ष लागलेलं आहे। मीनाक्षी म्हात्रे आणि उमेश करंजकर यांच्यासह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।